आपल्या विधिमंडळामध्ये आज एक अतिशय महत्त्वाचं विधेयक मांडलं गेलं। राज्यात गेल्या बऱ्याच दिवसांपासून धर्मांतरणाच्या प्रकरणामध्ये वाढ होताना दिसते आणि अशातच सक्तीनं करण्यात येणाऱ्या धर्मांतरणाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाकडून पावलं उचलली गेली आहेत। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधिमंडळामध्ये महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 सादर केलं। आंतरधर्मीय विवाहानंतर होत असलेल्या धर्मांतराच्या विरोधात हे विधेयक आहे। तर हे विधेयक क्रांतिकारी असून चर्चा करूनच हा कायदा मंजूर करावा अशी मागणी सुधीर मुनगंटीवारांनी केली। तर सोमवारपासून महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकावर सभागृहात चर्चा होणार आहे। सक्तीनं आणि आमिष दाखवून करण्यात येणारं धर्मांतरण रोखण्यासाठी हा नवीन कायदा प्रभावी ठरेल अशी आशा आहे। याच्यामध्ये अनेक तरतुदी त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। जर कुठली व्यक्ती किंवा कुठली संस्था अशा पद्धतीच्या कारवाई अशा पद्धतीचे प्रकरण त्या ठिकाणी करत असतील आणि मदत देखील करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रोव्हिजन ह्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे। याच्यावर विस्तृत चर्चा येणाऱ्या आठवड्यामध्ये विधानसभेत व्यक्तीसोबतच आपण संस्थेला देखील यात जबाबदार निश्चितपणे व्यक्ती असो किंवा एखादी संस्था असो जे अशा पद्धतीचे उपक्रम राबवित असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल। नेमकी शिक्षा काय असणार आहे? शिक्षा याच्यामध्ये हे 5 वर्षाची शिक्षा आणि 1 लाख रुपयापर्यंतचा दंड त्या ठिकाणी आहे। रिपीटेडली जर का तो व्यक्ती किंवा ती संस्था आढळली तर त्याच्यामध्ये 7 वर्ष शिक्षा। तर या धर्म स्वातंत्र्य विधेयकावरनं विरोधकांनी सरकारच्या भूमिकेवरती सवाल उपस्थित केलेत। नेमकं या बिलाच्या मागची भूमिका काय सरकारची हीच कळत। धर्मांतर जबरदस्तीने करणं चुकीचं आहे, पण धर्मांतर करणं चुकीचं आहे हा वादातीत विषय। मला जर सन्मानाने माझा धर्म जगवणार नसेल तर मी दुसऱ्या धर्माचा मार्ग स्वीकारला तर त्याच्यात कोणाला काही वाईटही वाटायला नको। या देशामध्ये तुमच्या संविधानामुळे तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे हे संविधानात लिहिलेलं आहे ना। तुम्ही काय नवीन संविधान लिहिणार की काय? हे थोतांड आहे सगळं। कुणीही जोर जबरदस्ती धर्म परिवर्तन करत असेल तर त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। पण या पार्श्वभूमीवर लोकांवर खोटे केसेस करणं, त्रास देणं हे सगळं दिसतंय आपल्याला। माझं काय म्हणणं आहे की आज LPG नाही लोकांच्या घरी, आज रेस्टॉरंट छोटे छोटे जे वडापाव स्टॉल ते बंद झालेत। देशामध्ये काय परिस्थिती आहे, लोकांचे रोजगार जात आहे आणि या पार्श्वभूमीवर तुम्ही डिस्कस काय करता? हे कोई भी व्यक्ति अपनी मर्जी से अपना धर्म परिवर्तन कर सकता है, अपना जो अपनी शादी ब्याह कर सकता है 18 साल की उम्र के बाद। ये संविधान ने उसको राइट दिया है, अगर उसमें क्या है वो पढ़ने के बाद ही बोल सकते हैं। ये विधेयक लाने की क्यों जरूरत पड़ी महाराष्ट्र गवर्नमेंट से? क्या विपक्ष सपोर्ट करेगा इस बिल को? नहीं, ये ऐसा है ना कि ये सारी विधेयक जो ला रहे हैं सिर्फ और सिर्फ मुसलमानों के खिलाफ कोई चीज़ लाना चाहते हैं लोग। ये जो है किसी तरह से मुसलमानों को मेजॉरिटी के अंदर उनको जो है ना नीचा दिखाना है। आणि जे धर्म स्वातंत्र्य विधेयक आज विधानसभेमध्ये सादर केलं गेलं ते विधेयक नेमकं काय आहे जाणून घेऊया। जबरदस्तीनं किंवा आमिष दाखवून केलं जाणारं धर्मांतरण रोखण्यासाठी हे विधेयक सादर केलं गेलंय। पोलीस महासंचालकांच्या विशेष समितीच्या अहवालावरती हे विधेयक आधारित आहे। जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्याला 7 वर्षांची शिक्षा तर 5 लाखांपर्यंतचा दंड आकारला जाईल। कलम 14 मध्ये बेकायदेशीर धर्मांतरण करणाऱ्यांवरती बंदी आणि दंडाची तरतूद केली गेली आहे। कायद्याच्या कलम 9 मध्ये गुन्हे आणि शिक्षेची तरतूद पाहायला मिळते। धर्मांतरासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे 60 दिवस आधी नोटीस द्यावी लागेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।